महायुतीतील नाशिकचा तिढा अद्यापही कायम आहे। दरम्यान या मतदारसंघातून शिवसेनेच्या नावावर शांतिगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। दरम्यान त्यांनी दाखल केलेल्या अर्जानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। पाहूया कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरतो। हे श्री एकनाथ शिंदे गट आदरणीय शिंदे साहेब यांनी अशा कुठल्याही उमेदवाराची नाशिकसाठी अधिकृत घोषणा केलेली नाही। ते नाव जाहीर करतील त्याला बघू, ते ज्याचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे। महायुतीमधला नाशिकचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये। नाशिक मतदारसंघावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दावा कायम असतानाच शांतिगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावानं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आमची जी कमिटी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय। ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटीच्या मार्फत होत आहेत। कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरतो। हे श्री एकनाथ शिंदे गट मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमचे जे मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले। माझा रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हटले होते, आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे नंतर। असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदार। आता ही बघा, ही भगवंताची इच्छा आम्ही समजतो। आदरणीय शिंदे साहेब यांनी अशा कुठल्याही उमेदवाराची नाशिकसाठी अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा आमच्या सर्वच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत अशी कुठल्याही प्रकारची माहिती नाही। आणि म्हणून मला असं वाटतं का त्यासाठी अधिकृत फॉर्मसाठी AB फॉर्म अतिशय महत्त्वाचा असतो। A फॉर्ममध्ये ज्याला अधिकार दिलेले पक्षाने त्या संदर्भामधलं ते पत्र असतं आणि त्यानंतर पक्षाचा जो काही अधिकृत उमेदवार आणि चिन्ह, असं मला वाटतं का असं कुठल्याही प्रकार त्या ठिकाणी घडलेला नाही। शांतिगिरी महाराजांनी भरलेल्या उमेदवारी अर्जावर एकनाथ शिंदेंनी बोलणं टाळलं, तर शांतिगिरी महाराजांची भेट घेऊन गैरसमज दूर करणार असल्याचं उदय सामंतांनी स्पष्ट केलं। मुंबई का उम्मीदवार कब घोषित होगा? अपना ऐलान नहीं किया आज कल में होगा। हो जाएगा आज कल में। सर शांतिगिरी महाराज म्हणतात तुमच्या सांगण्यावर उमेदवारी अर्ज भरला। आता नाशिकचं मी नंतर बोलतो, मुंबईचं वेळ पडल्यास मी नाशिकला जाऊन शांतिगिरी महाराजांची भेट घेईन। नक्की काय गैरसमज आहेत ते बघेन, परंतु आज किंवा उद्या उर्वरित सगळ्या शिवसेनेच्या जागेवरचे उमेदवार माननीय एकनाथ शिंदे साहेब जाहीर करतील। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार ते बसून सोडवतील, ते नाव जाहीर करतील त्याला बघू, ते ज्याचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे। विरोधी पक्षाचे येणार, ज्यांना वाटतं की शिवसेनेचं तिकीट मला मिळणार ते मिळणार। आता कोणी किती आपला विरोधक असला किंवा आपला पाठण निवडणुकीमध्ये तर प्रत्येकजण प्रत्येकाला भेटणार आणि आपण प्रत्येकाचा आदर, ही आपली संस्कृतीच आहे। नाशिकचे महंत अनिकेत शास्त्रींनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केली असून कागदपत्र तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान त्यांचा हा दावा भाजपचाच प्रवीण दरेकरांनी फेटाळून लावला होता। लोकशाहीच्या सर्वोत्सवाच्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। ज्याप्रमाणे नवरात्रोत्सव, गणेशोत्सव आहे, त्याचप्रमाणे हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि केंद्र सरकारमधले केंद्रातील पक्षश्रेष्ठी, राज्यातील पक्षश्रेष्ठी यांच्याशी वेळोवेळी सविस्तर चर्चा करून सकारात्मक चर्चेअंती त्यांनी पूर्वतयारी करायला सांगितलेली आहे। त्यानुसार मी आज फॉर्म स्वीकार केला आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये अमृतकाल मुहूर्त बघून हा फॉर्म भरण्यात येईल। देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश महाजन जर काय बोलले असतील किंवा त्यांनी त्याला होकार नकार दिला तर बोलू शकतो। आता कोणी सांगू शकतं मला पंतप्रधानांनी फॉर्म घ्यायला सांगितलं आहे? आमचे गिरीश भाऊ पण एक जबाबदार नेते आहेत, महायुतीत असताना असं कसं काय सांगू शकतात? नाशिक मतदारसंघातून लढण्यासाठी महायुतीचे अनेक उमेदवार तयार आहेत। नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशकातून लढण्यासाठी इच्छुक आहेत। भुजबळांनी माघार घेतली असली तरी पक्षानं सांगितल्यास निवडणूक लढवणार असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय। तर आता शांतिगिरी महाराजांनी देखील शिवसेनेच्या नावानं आपला उमेदवारी अर्ज भरलाय। नाशिकचे महंत अनिकेत शास्त्रींनी भाजपनं तयारी करण्यास सांगितलं असल्याचं म्हटलंय। एकीकडे नाशकात महायुतीचा उमेदवार ठरत नाहीये, मात्र दुसरीकडे ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरलाय। दरम्यान यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केलाय। माझं वैयक्तिक मत असं आहे की तुमच्यामध्ये काय कॅलिबर आहे हे ओळखलं पाहिजे। मी जर उद्या फ्लॅट घेऊन शहरात राहायला आलो तर मग शहरी चेहरा होत असेल तर मग हे वेगळं कारण आहे, परंतु ग्रामीण भागातला माणूसही माणूस आहे, त्यांच्याकडे कॅलिबर आहे असं मला वाटतं।
शिवसेनेच्या नावानं शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नाशिकचा तिढा अजूनच वाढलाय. त्यामुळे नाशकातून कोणाच्या नावाची घोषणा होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.